नमस्कार मित्रांनो. आज 11 एप्रिल. 11 एप्रिल हा दिवस म्हणजे स्त्रियांचे मुक्तिदाते, ज्या स्त्रियांना अंधारातून प्रकाशाचा मार्ग ज्यांनी दाखवला, स्त्रियांचं दास्य दूर केलं, समाजातील अंधश्रद्धा, जातीभेद यांना लोकांना समजावून सांगितलं आणि आपलं संपूर्ण आयुष्य समाजातील दुर्बल घटकांसाठी ज्यांनी समर्पित केलं, अशा या क्रांतीसूर्याचा आज जन्मदिवस. त्यांच्याबद्दल मला एवढंच म्हणावंसं वाटेल, की ज्ञानाचा दीप पेटविला, अंधार सारा घालविला. ज्ञानाचा दीप पेटविला, अंधार सारा घालविला. फुलांच्या त्या कार्यामुळे फुलांच्या त्या कार्यामुळे नव्याने समाज जागविला, नव्याने समाज जागविला. असे हे क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827 रोजी पुण्यात झाला. त्यांचं कुटुंब हे माळी समाजातील होतं. लहानपणीच त्यांच्या आईचं निधन झालं, पण वडिलांनी त्यांना शिक्षण दिलं. त्यांच्या आयुष्यातील एक प्रसंग खूप महत्त्वाचा आहे. एकदा ते ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेले आणि ब्राह्मण मित्राच्या लग्नात गेल्यानंतर त्या मित्राने म्हटलं, की "अरे, तू काही ब्राह्मण नाहीस आमच्या बरोबरीने चालायला." तेव्हा महात्मा फुल्यांना त्यांचा हा खूप मोठा अपमान वाटला. त्यांना ते सहनच झालं नाही. त्यांना वाटलं, की मी तयार केलेले हार या वधूवरांच्या गळ्यात आहेत आणि मी यांच्या बरोबरीने चालणं म्हणजे हा यांना त्याचा अपमान वाटतो. आणि त्या घटनेने त्यांच्या मनात समाजातील अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द निर्माण झाली. आणि हा जो अपमान आहे, हा अपमान खोडून काढण्यासाठी त्यांच्या मनात एक अशी ज्वाला पेटली. त्याबद्दल मी असं म्हणेल, की अपमानातून ज्वाला पेटली, अपमानातून ज्वाला पेटली, अन्यायाची घेतली भीड. अपमानातून ज्वाला पेटली, अन्यायाशी घेतली भीड. सत्याचा मार्ग धरून त्यांनी बदलली समाजाची दिशाही निश्चित, दिशाही निश्चित. त्याचबरोबर ज्योतिबा फुल्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जे कार्य केलं असेल, तर सावित्रीबाई फुले यांना शिक्षण देऊन स्त्री शिक्षणाचा मार्ग मोकळा केला. आणि मुलींना शिकवायला स्त्री शिक्षिका लागेल हे गृहीत धरून त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिकवलं. त्यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले यांना मुलींच्या शाळेत एक शिक्षिका म्हणून पाठवलं आणि सगळ्यात क्रांतीचं पहिलं पाऊल ते होतं. 1 जानेवारी 1948 साली महात्मा फुल्यांनी मुलींसाठी पुण्याच्या भिडेवाड्यात एक शाळा सुरू केली. आणि त्या काळामध्ये अशी परिस्थिती होती, की मुलींनी शिकणं हे पाप आहे. पण फुल्यांनी समाजाच्या विरोधाला न जुमानता हा एक मोठा उपक्रम सुरू केला. अंधारात नारी होती, अंधारात नारी होती, शिक्षण नव्हते तिच्या वाटी. अंधारात नारी होती, शिक्षण नव्हते तिच्या वाटी. फुल्यांनी दिला प्रकाश, ज्ञानाची उघडली खिडकी. फुल्यांनी दिला प्रकाश, ज्ञानाची उघडली खिडकी. त्यानंतर आणखी दुसरं महत्त्वाचं कार्य म्हणजे महात्मा फुले थोर समाजसुधारक होते. म्हणून त्यांनी सामाजिक सुधारणा काय केल्या बघा. महात्मा फुल्यांनी जाती व्यवस्था, अस्पृश्यता आणि अंधश्रद्धा यांच्या विरोधात आवाज उठवला. त्यांनी शूद्र, अतिशूद्रांसाठी शाळा सुरू केल्या. विधवांसाठी आश्रय दिला. त्यासाठी एक उदाहरण सांगता येईल, की महात्मा फुल्यांना एक कासूबाई नावाची ब्राह्मण विधवा जीव द्यायला जाते आणि त्या जीव द्यायला निघालेल्या कासूबाई नावाच्या ह्या विधवेला महात्मा फुले वाचवतात. तिला आपल्या घरी आणतात, तिचं बाळंतपण करतात आणि तिचा मुलगा दत्तक घेऊन त्याला आपलं नाव देतात. ही सुधारणा म्हणजे विधवा स्त्रिया ज्या आहेत त्यांनी इकडे तिकडे जीव द्यायला जाऊ नये किंवा काही. आता विधवा जीव द्यायला जातात याचं कारण असं होतं, की आधी बालविवाह व्हायचे, कमी वयात मुलींचे लग्न व्हायचे आणि नवरा मुलगा हा वयस्कर असला की तो पटकन मरून जायचा आणि कधी काळी त्या मुलीच्या पोटात छोटासा अंकुर वाढत राहायचा. मग तिला वाटायचं, की माझ्या घरातले लोक, माझ्या समाजातले लोक माझ्याविषयी काही वाईट साईड बोलतील,
ह्या कल्पनेने ती बिचारी आपला जीव द्यायला निघायची. आणि हे महात्मा फुलेंनी अगदी बरोबर चाललं होतं. आणि त्यांनी मग म्हटलं की नाही, याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. म्हणून त्यांनी विधवांसाठी आश्रयगृह बांधले आणि तिथे एक पाटी लावली की खुशाल तुम्ही इथे बाळंत व्हा, मुलाला जन्म द्या आणि तुम्हाला वाटलं तर मूल सोबत न्या किंवा इथे सोडून द्या, त्यांचा सांभाळ करायला मी समर्थ आहे. अशा प्रकारे महात्मा फुलेंनी विधवांसाठी आश्रय दिला, विधवांना आश्रय दिला, एक मोठा दिलासा मिळाला. त्याचबरोबर त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. बघा, सत्याची कास धरणारा हा महासूर्य, क्रांतीसूर्य यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांचा उद्देश होता की सत्याचा शोध घेणं आणि समाजात समानता प्रस्थापित करणं. सत्याचा शोध घ्यायचा आणि समानता प्रस्थापित करायची. सत्याचा शोध घेत घेत त्यांनी खोटेपणाला मात्र धक्का दिला. सत्याचा शोध घेत त्यांनी खोटेपणाला धक्का दिला. समतेचा संदेश देत समाजाला दिला नवा मार्ग. समतेचा संदेश देत देत त्यांनी समाजाला नवा मार्ग दिला. त्याचबरोबर महात्मा फुले यांचे साहित्य आणि विचार. महात्मा फुल्यांचं साहित्य हे कसं होतं, समाजाला दिशा देणार होतं. महात्मा फुले एक उत्कृष्ट लेखकही होते. त्यांच्या गुलामगिरी, शेतकऱ्यांचा आसूड या पुस्तकातून त्यांनी समाजातील अन्यायावर प्रखर टीका केली आहे. त्यांचे विचार आजही समाजासाठी मार्गदर्शक आहेत. महात्मा फुल्यांनी शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिण्याआधी इंग्रज सरकारसमोर माझ्या देशातली शेतकऱ्यांची स्थिती काय आहे हे त्यांनी त्यांच्यासमोर मांडण्यासाठी काय केलं माहितीये? स्वतः महात्मा फुलेंना त्या सभेचं आमंत्रण होतं आणि त्या सभेला जाण्यासाठी महात्मा फुले निघाले. तर महात्मा फुलेंनी काय केलं की माझ्या देशातल्या शेतकऱ्याचा वेश कसा आहे तो वेश परिधान करून महात्मा फुले त्या सभेला गेले आणि तिथे त्यांना दारावरच अडवण्यात आलं आणि म्हटलं की तू कुठे चाललास, तुला इथे प्रवेश नाही. जेव्हा महात्मा फुल्यांनी सांगितलं की मी ज्योतिबा फुले आहे, तेव्हा त्यांना आतमध्ये प्रवेश मिळाला आणि तेव्हा त्यांना विचारण्यात आलं की बाबा हे असा का असा अवतार केलाय? तेव्हा महात्मा फुल्यांनी सांगितलं की माझ्या देशातील शेतकऱ्याची स्थिती ही अशीच आहे. माझ्या देशातला शेतकरी असाच आहे. त्याच्या अंगावर वस्त्र नाही, अंगभर वस्त्र नाही आहेत त्याला खायला धड मिळत नाही. हे सगळं त्यांनी त्या वेशातून त्या इंग्रज अधिकाऱ्यासमोर मांडलं. आणि शेतकऱ्यांच्या आसूडमध्ये सुद्धा हे जिवंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर गुलामगिरी ही सुद्धा पुस्तकं त्यांची अतिशय प्रसिद्ध असं पुस्तक आहे. त्यातही आपल्याला समाजाबद्दलची त्यांची आत्मीयता, समाजाबद्दलच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्या त्यांनी त्याच्यावर प्रखर टीका करून समाजाला जागृत करण्याचं काम केलं. म्हणजे लिखाणातून सुद्धा जागृत केलं. यासाठी म्हणावंसं वाटेल की लेखनातून जागृती केली, लेखनातून जागृती केली, विचाराने क्रांती दिली. लेखनातून जागृती केली, विचाराने क्रांती दिली. फुल्यांच्या त्या शब्दांमध्ये दडली आहे खरी शक्ती, दडली आहे खरी शक्ती. म्हणजे महात्मा फुले हे केवळ एक समाजसुधारकच नव्हते, तर ते मानवतेचे खरे पूजक होते. त्यांनी आयुष्यभर समानता, शिक्षण आणि न्यायासाठी संघर्ष केला. आज आपण त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाज सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने जर आपण महात्मा फुल्यांचे विचार समाजातल्या घराघरापर्यंत पोहोचवू शकलो, तर खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांना ती आदरांजली असेल किंवा महात्मा फुल्यांच्या विचारांचे आपण पाईक आहोत असं आपल्याला म्हणता येईल. कारण महात्मा फुले हे साधं सुद्धा व्यक्तिमत्व नव्हतं. एक समाजाला दिशा देणारं व्यक्तिमत्व होतं. समाजाला त्यांनी दिशा दिली आणि स्त्रियांवर ते इतके उपकार आहेत त्यांचे की जर त्यांनी सावित्रीला शिकवलं नसतं तर आज आमच्या स्त्रिया, आमच्या भगिनी कुठल्याही समाजातली का असेना, ती आज आकाशात उडान घेत नसती, फळ्यावर अक्षर गिरवत नसती, तर ऑफिसमध्ये बसून एक अधिकारी म्हणून वचक निर्माण करू शकली नसती. हे सगळं होत आहे ते केवळ महात्मा फुल्यांच्याच प्रयत्नाने. म्हणून महात्मा फुले हे एक थोर समाजसुधारक होते, स्त्रियांचे उद्धारक होते.
फुल्यांचा विचार आपण अंगीकारला पाहिजे. फुल्यांचा विचार अंगीकारू, फुल्यांचा विचार अंगीकारू, समानतेचा दीप पेटवू. फुलांचा विचार अंगीकारू, समानतेचा दीप पेटवू. त्यांच्या कार्याचा वारसा घेऊन नवा भारत आपण घडवू, नवा भारत आपण घडवू. आणि जाता जाता तुम्हाला एवढे म्हणावंसं वाटेल, करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला, ज्याने स्त्री शिक्षणाचा धडा दिला, ज्याने स्त्री शिक्षणाचा धडा दिला. स्त्रिया होत्या अज्ञानात, स्त्रिया होत्या अज्ञानात, लिहा वाचा या शाळा नव्हती, स्त्री घरात बंदिवान होती, स्त्री घरात बंदिवान होती. अशा अंधारात ज्योतिबान ज्ञानदीप लावला, ज्योतिबान ज्ञानदीप लावला. करू पहिलं नमन ज्योतिबाला, करू पहिलं नमन ज्योतिबाला. अशा या क्रांतीसूर्याला माझे कोटी कोटी प्रणाम आणि त्यांच्या जयंतीच्या मी आपल्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद.